तुमची मुले पालेभाजी खात नाही, सगळीकडे हेच टेन्शन. तुम्ही तुमच्या मुलांना पालक, मेथी, शेपू आणि इतर पालेभाज्या आणि फळभाज्या जसे की भोपळा, कारले, दोडका हे सर्व खायला द्या. तुम्हाला डॉक्टरसुद्धा हेच सांगतील, हेच खायला द्या. पालेभाजी आणि फळभाजी तुमच्या मुलांना कशी खायला घालायची ते आज मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही ज्या दिवशी तुमच्या घरी पालक करणार आहात त्यावेळी तुम्ही एका साईडला पालकाची भाजी करा घरातल्या बाकीच्या लोकांसाठी आणि त्याचा थोडासा पालक शिल्लक ठेवून तो बारीक चिरून कणिकमध्ये मळून त्याच्या पालकपुरी करून घ्या. जेणेकरून मुलांना त्या पुऱ्या खूप आवडतात आणि ते आवडीने खातात आणि ते खुशही होतात. तसंच तुम्ही पालक अजून वेगळ्या पद्धतीने करू शकता, म्हणजे जसे की पालकाचे पराठे किंवा पालकाची भजी. ह्या गोष्टीसुद्धा मुलांना खूप आवडतात आणि ते आवडीने खातात सुद्धा. जर तुम्ही पालकाची भाजीच करणार असेल तर ती एकच पद्धत न वापरता वेगवेगळ्या पद्धतीने करा, म्हणजे पालकाची चव बदलेन आणि मुलं आणि घरातलेही आवडीने खातील. जसे की पालकामध्ये दह्याचं ताक घालून ही ती भाजी पातळ करता येते, त्याचीही टेस्ट खूप छान लागते, तीही मुलांना आवडेल. ती तुम्ही नक्की करून बघा. त्याची रेसिपी यूट्यूबवरती आहे. अजून बऱ्याचशा पालेभाज्यांच्या यूट्यूबवरती 15 मिनिटात आणि सोप्या पद्धतीने खूपशा तुम्हाला रेसिपी मिळतील. त्या तुम्ही करून बघा, त्या ट्राय करा. आपण पालेभाज्या वेगवेगळ्या पद्धतीने केल्यावरती त्याची चव बदलते, त्यामुळे आपल्यालाही छान वाटतं, घरातलेही खुश होतात आणि मुलंही खुश होतात. तसेच तुम्ही तुमच्या मुलांना कोथिंबीर आणि आळूच्या वड्यासुद्धा करून देऊ शकता. त्यासाठी अगदी जास्त वेळ लागतो असं काही नाही. तुम्ही दुसरी भाजी करून ठेवली तर दुसऱ्या साईडला कोथिंबीर, अगदी थोडीशी कोथिंबीर घेऊन त्यात बेसन पीठ मिक्स केल्यावरती लगेचच्या लगेच त्या तुम्ही वड्या करू शकता आणि त्यांना खायला देऊ शकता. तुम्ही ज्या दिवशी शेपू आणि मेथी करणार असेल त्या दिवशी ऑप्शन म्हणून दुसरी कोणतीही भाजी करू नका. म्हणजे तुमच्या मुलांना सांगा, बाळा मी दुसरं काहीच केलेलं नाही आहे, तुला हे खावं लागेल आणि त्या भाजीचे त्याला फायदे सांगा, म्हणजे ती आपल्या शरीरासाठी किती चांगली आहे हे त्याला समजून सांगा. आता फळभाज्यांमध्ये कारल्याची रेसिपी यूट्यूबमध्ये भरपूर प्रमाणात आहेत. तुम्ही ती रेसिपी बघून भाजी करू शकता, पण तुम्ही जी नेहमीची पद्धत वापरता ती थोडीशी पद्धत बदलून तुम्ही रेसिपी बनवू शकता. जसे की तुम्ही वेगवेगळे मसाले वापरू शकता किंवा त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालून ती भाजी बनवू शकता. त्याने खूप छान चव येते आणि भाजी खूप छान लागते. सेम याच पद्धतीने तुम्ही वांग्याची आणि दोडक्याची भाजी पण करू शकता. थोडीशी चव बदलली की मुले आनंदाने ती भाजी खातात. तसेच तुम्ही पावभाजीसुद्धा करू शकता. पावभाजीमध्ये सुद्धा फळभाजी असतात, जसे की फ्लावर, वाटाणा, ढोबळी मिरची. तुम्ही त्यांना पाव जास्त खायला देऊ नका, पण तुम्ही ती भाजी चपातीसोबत दिली तरी मुलं आवडीने खातात. अशी वेगवेगळी पद्धत वापरून तुम्ही भाज्या बनवल्या तर तुम्ही मुलांना सर्व काही खायला घालू शकता. फक्त मुलांना रोज सांगायचं आहे, मम्मा जे बनवते ते चांगलंच बनवते. हे खाल्ल्यावरती तुम्हाला खूप ताकद येणार आहे आणि तुम्ही खूप स्ट्रॉंग होणार आहे. पालेभाज्या आणि फळभाज्या मुलांनी जर खाल्ल्या तर त्यांचं कौतुकही करायचं आहे की बाकीचे कोणीच भाजी खात नाही आणि माझ्या बाळाने एवढी भाजी खाल्ली, म्हणजे माझ्या बाळाला खूप ताकद येणार, माझं बाळ खूप स्ट्रॉंग होणार. अशाने मुलं खूप खुश होतात आणि मग ते 1-2 घास तर नक्कीच जास्त खातात. आणि या गोष्टींची सवय तुम्ही जर लहानपणी त्यांना लावली नाही सर्व भाज्या खाण्याची, तर मोठे झाल्यावरती ते खूप त्रास देतात. जसे की तुम्ही तुमच्या बाजूला बघतच असाल की तुमचे मिस्टर, तुमचे दीर ते भाजी खाण्याबाबतीत आणि जेवणाबद्दल किती नखरे करतात ते. त्यासाठी तुम्ही तुमच्या मुलांना लहानपणीच सवय लावा आणि चांगली सवय लावा. तुमची मुलं पालेभाज्या आणि फळभाज्यांमध्ये कोणती भाजी खातात आणि कोणती भाजी खात नाही हे आम्हाला कमेंट करून सांगा. त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा.